डू यू ॲग्री विथ मी? डू यू ॲग्री? येस. ओके. तर पहिल्यांदा मला हे कळू दे की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत. कॅन यू एक्सप्लेन? Until and unless you ask me something, I can't converse with you. That is my problem. You are to tell something to me, then only I can converse with you. Otherwise, it becomes very impossible for me to dialogue with you. Because problem is yours. It is not mine. कळत असावं थोडं थोडं तरी. हे कळायला कुठंच काही अडचण नाही बरं. ड्राफ्टिंगचा प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सांगतो. ते आपण चर्चेला नंतर घेऊ. आय एम जस्ट ओपनिंग अप. मी फक्त ओपन करालोय तुम्हाला. Can anybody tell me what is the problem, real problem that we drop something? What might be the problem when we drop something? Yes. काय तुम्ही मला सांगाल? Yes. Time management. Is the major problem time management? Is there one problem? Is there? Yes. Anything else? I am talking about English only, not about anything else. Just only I am talking about the English. Okay. Time management is the one problem. Yes. Open up. You are to open up. Problem is yours. You are to dialogue with me, you are to converse with me. Until and unless you say something to me, I cannot open up. Yes, come on. Yes, क्या बात. व्हेरी गुड. शब्द सापडत नाही. मराठीत बोललं तर मला काय अडचण नाही. मी निघून जाणार नाही. मी थांबणार आहे. यू आर टू स्पीक समथिंग. टीचर तो असतो जो समोरच्याला बोलका करतो. माझ्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक तो असतो जो समोरच्याला, मला येतं म्हणून मी इथं सांगायला आलेलो नाही आहे. प्रॉब्लेम इज युअर्स. वी आर डायलॉगिंग. आणि मी टीचिंग करायसाठी तर आलेलोच नाही. वी आर जस्ट डिस्कसिंग ॲज अ फ्रेंड. वी आर डिस्कसिंग ॲज अ फ्रेंड. कीप इन माइंड. ओके. काय प्रॉब्लेम असू शकतात? येस. इंग्लिश वाक्याचं स्ट्रक्चर कसं बनवा ते. क्या बात. ही केम टू द पॉईंट नाव. द स्ट्रक्चरिंग ऑफ द सेंटेन्स. आपली वाक्य काय असतात? शाळेत आपल्याला शिकवलेले वाक्य. ओके. शाळेत वाक्य शिकवलेले असतात. आंबा खातो. आणि दुसरं एक वाक्य असतं पत्र लिहितो. पण मुद्दा असा आहे. मुद्दा कुठं जातो बघा. एक पेपर आहे. परवा दिवशी आम्ही पेपर घेतला होता. सरजी इथं पेपर असा होतो. हां, आता हे थोडंसं आय एम नॉट. हां, आता बऱ्याच लोकांना दिसतही नसेल. थोडंसं मी मोठं करतोय. इथून होईल का? तर इथून होईल. इतका वेळ लागेल हे मला मगाशी माहिती आहे. आय एम नॉट यूज टू दिस. दॅट इज वॉट द मेजर प्रॉब्लेम. मगाशी जो मुद्दा मांडला होता तो मुद्दा मला थोडासा इथं डिस्कस करायचा आहे. ओके. अशाच पद्धतीचे पॅसेज तुमच्यासमोर असतील. ओके. डू यू ॲग्री? डू यू ॲग्री? डू यू ॲग्री? हे जमत नाही. हे कुणालाच जमत नाही. कारण आपली वाक्य असतात. गावाकडे जात होतो. आय वॉज गोइंग टू माय नेटिव्ह. ओके. ही वाक्य असतात. इथं वाक्य असं आहे. गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात. घ्या. हे बघितल्या आपण डिमोरलाइज होतो. माहीत आहे तुम्हाला? आपला मेंदू लगेच म्हणायला लागतो की हे सोडून देऊया बाबा, हे आपलं काम नाही. असं किती लोकांना वाटतं बघा बरं. मी ॲनालाइज करालोय. दिस इज वॉट द फॅक्ट. दिस इज द रिअल फॅक्ट. अवघड काहीच नाही. आपलं इंजिनिअरिंग झालेलं आहे. MBA झालेलं आहे. एव्हरीथिंग. म्हणजे टेक्निकली वी आर साऊंड विथ द लँग्वेज, नो डाऊट ॲट ऑल. बट द थिंग इज दॅट वेन द domestic language is there and the technical language is there, there is a major difference. They are poles apart. त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अशा वेळेला वाक्याच्या रचनेकडे कसं बघावं, त्याचं स्ट्रक्चरायझिंग कसं होतं हे जर मला कळालं तर अशी वाक्य मी सहज बनवू शकतो. ते टेक्निक सांगायसाठी मी इथं उभा आहे. यू गॉट माय पॉईंट. मला दुसरं काहीच बोलायचं नाही आज. मला तुम्हाला मोटिवेट पण करायचं नाही. तुम्ही DYSP होणार आणि मला त्याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही. मेजर प्रॉब्लेम हा आहे की मला वाक्याची स्ट्रक्चर्स बनवता येत नाहीत. बिकॉज दिस इज अ आर्टिस्टिक लँग्वेज. यू गॉट द पॉईंट. आणि ट्रान्सफॉर्मेशनलाही हा प्रॉब्लेम येतो. तोही तुम्हाला मी दाखवेन. यासाठी करावं काय, एक साधं टेक्निक या संदर्भात मी बोलेन. हे एकच वाक्य आपण थोडंसं विचारात घेऊया. हे वाक्य मी एकच या ठिकाणी विचारात घेईन. येस. वाक्य असं आहे. गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात. यातलं मुख्य वाक्य कोणतं आहे हे मला काही सांगाल का? वाक्याचा कर्ता कोण आहे, कोण सांगू शकेल का? हाऊ डू यू स्टार्ट विथ द स्टेटमेंट? काय? येस. यू आर टू पार्टिसिपेट. You are to participate. Until and unless you participate with me, I cannot proceed forward. That is the thing. Yes. काय सांगाल मला? What is the core content of the sentence? Core content. Core content means you are to go with the subject and verb is there. Yes. What is the core content?
क्या बात, यू गॉट माय पॉइंट. आता इथं तुम्हाला कळायला हवं की माणसं अनेक वाटा चोखाळतात, हे मुख्य वाक्य आहे. यू गॉट द पॉइंट. द सब्जेक्ट इज दिस वन. माणसं. आता प्रॉब्लेम कुठं आहे? परत हे आहे, हे चोखाळतात. हा एक प्रॉब्लेम आपला. यस, किती लोकांना हा प्रॉब्लेम आहे की चोखाळतातला लगेच शब्दच आठवत नाही. आठवतोय का? नाही आठवत नाही. राईट. पण सांगितल्यावर मात्र लगेच सुचेल. बरं, मी सांगितलं तुम्हाला एक्सप्लोअर शब्द तर सगळ्यांना माहिती आहे. यू आर फॅमिलियर विथ द वर्ड दॅट इज एक्सप्लोअर. म्हणजे वाक्याची रचना कोर कंटेंट अशी तयार करायला हवी की बाकीचा जो हा सगळा भाग आहे, हा सगळा भाग तुम्ही नंतर विचारात घेणार आहात, पण पहिल्यांदा या भागाला कसं एक्सप्लेन करता येईल ते आपण बघणार आहोत. राईट. ओके. मग आता माणसं अनेक वाटा चोखाळतात, हे वाक्य इंग्रजीत मी करू शकतो. पीपल एक्सप्लोअर मेनी वेज. यू गॉट द पॉइंट. म्हणजे एक सुरुवात तर केली आपण. यू गॉट द पॉइंट ना. अशी कित्येक वाक्य मी तुम्हाला दाखवतो, अशी कित्येक वाक्य मी तुम्हाला दाखवतो की जी सहज तयार होतात, त्या वाक्याकडे बघण्याची फक्त आपली. आणि याला एकच गोष्ट, एका दिवसाचं काम आहे का? हे एका दिवसाचं काम नाही. इट रिक्वायर्स अ प्रॅक्टिस. आणि समजा मी तुम्हाला अशी दररोज काही वाक्य दाखवत गेलो तर त्या वाक्याकडे बघण्याची माझी काय तयार होईल? एक नजर तयार होईल आणि त्या नजरेतून ते तयार होईल वाक्य. यू गॉट द पॉइंट. This is the dramatic language and we are not familiar with the dramatic language. That is what the major issue. शाळा कॉलेजमध्ये असतानाही ते झालं नाही. कॉलेजमध्ये असताना आपण फक्त AEIOU शिकून आर्टिकल्सवरचे प्रश्न सुटून आलेले माणसं 35-40 मार्क म्हणजे आपला झेंडा लागलेला आहे. राईट. सो दिस इज द के. आणि हा प्रश्न माझा आहे का अख्ख्या महाराष्ट्राचा? हां, येस. ओके, यू आर फॅमिलियर. ओके, हे सगळीकडेच हीच रड आहे. पण हा प्रॉब्लेम, जेन्युइन प्रॉब्लेम कसा सोडवावा त्याच्याविषयी मी बोलालोय. मी तुम्हाला मोटिवेट करायला आलेलोच नाही आहे. मी तुम्हाला असं म्हणालो आहे का याला इतके मार्क्स आहेत, हे अगदी मला नकोच आहे, ते सांगून जुनं झालेलं आहे. कोर प्रॉब्लेम तुम्ही बोलला होता की स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स, जे इंग्रजीतलं मला जमतच नाही. ओके, मी हे दाखवत जाईन हळूहळू ते आपण रिझॉल्व्ह करत जाऊ कशा पद्धतीने. बघा. राईट. आता बघा, हे वाक्य तुम्ही केलं की माणसं अनेक वाटा चोखाळतात. कशा करतात? इतरांना सांगण्याच्या निकडीनं. हे नंतर येईल. टू एक्सप्लेन टू अदर्स. तुमच्या लक्षात येते का? बघा, म्हणजे वाक्याकडे आता तुमचं वाक्याची रचना, हे वाक्य वाचल्या आपल्याला कळत होतं की आपण हे वाक्य बनवूच शकत नाही, पण वाक्याचा मला कोर कंटेंट कळाल्यामुळं किमान मी त्या वाक्याची सुरुवात तरी करू शकतो. येस. ओके. आणि मग गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी हे तुम्ही मला इंग्रजीत कसं सांगाल? यू आर टू थिंक. आय एम मोबिलायझिंग युअर ब्रेन. कारण असा विचार तुम्ही कधी केलेलाच नाही. केलाय का असा विचार? असा विचार आपण कधी करतच नाही ना. डायरेक्ट पेपरला जाणे आणि जमल ते करणे आणि त्यानंच सोडवणे, की त्यानं समजून घ्यावं अशी तुमची अपेक्षा असते. मॉडरेटर असेल किंवा चेक करणार असेल, आमची भाषा त्यानं समजून घ्यावी, आम्हाला समजून घ्यावं त्यानं. कळतंय? हे तुम्ही कसं सांगणार आहात? गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी. गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी हे ट्रान्सफर कसं होऊ शकतं इंग्रजीत? वाव. बघा, मेंदू अटकतो इथं. इथं गतकालीन पास्टशी संबंधित आहे, लाईफशी संबंधित आहे. अस्सल गोष्टीला आपण शब्द वापरू शकतो, तो म्हणजे रिअलिस्टिक. हा एक साधा शब्द. किंवा दुसरा शब्द येऊ शकतो, तो कोणता? जेन्युइन थिंग्स, जेन्युइन इव्हेंट्स. यू गॉट द पॉइंट. हाऊ मेनी पीपल आर इंटरेस्टेड टू लिसन दिस? लेट मी नो फर्स्ट ऑफ ऑल. किती लोक आहेत की हे ऐकायला उत्सुक आहेत? ऐकायला उत्सुक आहे का तुम्ही? कारण एक वाक्य मी डायग्नोज करायला अर्धा तास लावा लागलोय. कळतोय तुम्हाला? आर यू रेडी? कारण दिस इज अन आर्ट. ही आर्ट अशी मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जर असा विचार कोणतरी करून देणार आणि मग ते आपण बनवणार. म्हणजे मला वाक्यातला पहिल्यांदा कोर कंटेंट कळायला पाहिजे, सब्जेक्ट कळायला पाहिजे, वर्ब कळायला पाहिजे, आणि त्या वर्बसाठी आपल्याला काय वापरता येणं शक्य आहे, ते वाक्य व्यवस्थित करता येणं शक्य आहे. म्हणजे गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य. ओके, त्याचं तात्पर्याला शब्द तर तुम्हाला माहिती आहे, इट्स मोरल.
बरोबर. इट्स मोरल. म्हणजे वाक्य बनवत असताना आपल्याला हे कळालं की वाक्यातला कोर कंटेंट हा आहे. दुसरं वाक्य बघूया. साहित्य, संगीत, कला यासारखीच इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. बघा मी वाक्य काय देतोय. साहित्य, संगीत, कला यासारखीच इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. यातला कोर कंटेंट काय आहे? यस, यू गॉट. आता तुमची काय तयार व्हायला लागली तुम्हाला सांगतो. हे अत्यंत महत्वाचं. काय तयार व्हायला लागले? नजर. त्या वाक्याकडे मी डायग्नॉस करत असताना वाक्य बघतो कसं हे कळायला लागलंय. यू गॉट द पॉइंट. हे कळतंय का तुम्हाला? ही नजर येणं आणि मग त्यासाठी आपण ते रेफरन्सचे शब्द वापरणं ही गरजेची गोष्ट. ओके. इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. इतिहास कथन याला तुम्ही इंग्रजीत काय सांगणार आहात? आय एम मोबिलायझिंग युअर ब्रेन. मी तुमचा ब्रेन मोबिलाइज करालोय. बरं, मी रेडीमेड तुम्हाला काहीच सांगेना चाललोय. मी असं करू का माझंच सांगू तुम्हाला? यू आर टू टेक युअर वर्ड्स, यू आर टू थिंक ऑन दिस. ओके. इतिहास कथन ही त्यातील एक बाब आहे, त्यातील एक वाट आहे. संगीत, कला यासारखीच. यस, इतिहास कथन. स्पीकअप, स्पीकअप. हा, कथनला शब्द काय? कथनक. स्टोरीज हा शब्द त्याला झाला. कथनला शब्द काय आहे? टेलिंग्स. क्या बात. टेलिंग्स. यस, स्टोरी टेलिंग. क्या बात. कथन. अजूनही त्या शब्दापर्यंत तुम्ही पोचत नाही. नरेशन शब्द माहिती आहे का? ऐन वेळेला शब्द आठवत नाहीत. नरेशन ऑफ हिस्टॉरिकल स्टोरीज, नरेशन ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स. म्हणजे मला हे सुचलं पाहिजे. हे सुचण्यासाठी आपण बघा, इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. ओके. इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. नरेशन ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स इज वन ऑफ द वेज ॲज लाईक द लिटरेचर अँड म्युझिक. यू गॉट इट. 2 वाक्य बनवायला मला किती वेळ लागलेला आहे? 20 मिनिटं. This is a beginning. This is a. How many people among you are interested? Raise your hands. Raise your hands, yeah. Raise your hands. हे ज्याला कळालं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं ते ट्रान्सफॉर्मेशन जमायला लागलं. आणि इट रिक्वायर्स अ प्रॅक्टिस, नथिंग एल्स. आपण जेव्हा पेपर सोडवतो त्यावेळेला आपण जमेल तसं लिहितो. माझ्याकडे पेपर्स आहेत, तेही तुम्हाला दाखवतात. आता ते उघडायला थोडंसं अवघड जाईल. पण इथं बघा, वाक्य जर आपण अशा पद्धतीनं शिकत ऐकत गेलो तर ते खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आपल्याला प्रिसिज रायटिंग जे आहे ते प्रिसिज रायटिंग काय जमेल? व्यवस्थित जमेल. असे 25-30 पॅसेजेस जर अशा पद्धतीनं आपण बनवत गेलो. आणि वाक्याकडं दुसरं एक वाक्य घेऊया. इथं वाक्याकडं म्हटलंय बघा. हे वाक्य जर बघितलं, जस्ट ए मिनिट, हे जमतंय का बघतो मला. हे बघा, वाक्य बघितल्या तुम्हाला कळेल काय करायचं. यस. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भल्या भल्या बुद्धिवंतांनी सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. वा. आता हे जखडणे म्हणजे काय हे कळालं पाहिजे. भल्या भल्या बुद्धिवंतांनी. यस. आता या ठिकाणी कोर कंटेंट कोणता आहे? वाक्याचा कर्ता कोण? त्या संदर्भात मी विचार काय करतो हे बघूया. यस, कमाल. मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. पण कोणी? यस, बुद्धिवंतांनी. काय आहे? म्हणजे वाक्याचा मेजर कंटेंट काय आहे? वाक्याचा मेजर कंटेंट काय? आर यू इंटरेस्टेड? काही लोक डोक्याला हात लावाले. असंही असतं का? असंच असतं. आणि मग तिथंच असं होतं. हे काय झालं? हे होतं तिथं होऊ नये म्हणून मी आल्यानंतर सरळ कोर कंटेंटला हात घातलाय. गप्पा मारलेलाच नाही तुमच्याशी. गप्पा मारले हाच प्रॉब्लेम आहे ना. हाच प्रॉब्लेम किती लोकांना वाटतो. बोट वर करा जरा. हात असल्याचं सिद्ध झालंय. यस, क्या बात. व्हेरी गुड. म्हणजे मला हा कंटेंट खूप महत्वाचा आहे. हे मला दाखवायचं. आता बघा, इथं प्रॉब्लेम कुठे येतो माहित आहे का? हे कोर कंटेंट आहे. बुद्धिवंतांनी विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. भल्या भल्या हा शब्द बुद्धिवंतांना एक्सप्लेन करतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे आपण लिहू शकतो. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना. कोणत्या विचारांना?
विचारांना कोणत्या? सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग कुणाला एक्सप्लेन करतोय? विचारांना. पण कोअर कंटेंट काय आहे? बुद्धिवंतांनी विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. राईट. आता बुद्धिवंतांसाठी तुम्हाला शब्द माहिती आहे. बुद्धिवंतांसाठी शब्द काय? इंटेलेक्च्युअल्स. ओके इंटेलेक्च्युअल्स. विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडणे. आता जखडणे, मर्यादित मांडणीमध्ये यस लिमिटेड ते तर कळालं, कारण ते मर्यादित आपल्याला माहित आहे. पण मांडणीमध्येला काय आहे? मांडणी बघा, स्ट्रक्चर. तुम्ही त्याला दुसरा शब्द, चांगला शब्द वापरू शकता, लिमिटेड फ्रेमवर्क. क्या बात. कळतंय का तुम्हाला? एक एक शब्दावर काम करावलंय. दिस इज द आर्टिस्टिक व्ह्यू. यू गॉट द पॉइंट. कळतंय का रे? हे आपला प्रॉब्लेम आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम 100% सांगा बघू तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? M.Com झालंय, काहीच प्रॉब्लेम नाही, हे कळतंय. M.Com यस, BA हे कळतंय. परमेश्वराची कृपा आहे, काही प्रॉब्लेम नाही. यस, तुझं BSc बरोबर. टेक्निकल लँग्वेज इज फार अपार्ट फ्रॉम युअर डोमेस्टिक लँग्वेज. आय एम एन इंजिनियर. नो, व्हेरी वेल. मला माहीत आहे काय प्रॉब्लेम आहे. ओके, मी साधं वाक्य लिहितो, इंग्रजीत करून दाखवा. तुमचं नॉलेज बघा. आर यू इंटरेस्टेड? तुमचा इन्सल्ट व्हावा म्हणून बोलत नाही बरं. कळतंय का? मी बोलते असं नाही ना, मनाला लागत नाही ना, तर रात्री जेवणार नाही असं नाही होत काम. राईट. ओके, आपण रिअलिस्टिक वेनं जा. मी समजा म्हणालो मला चालत नाही, हे मला चालत नाही. येस. काही लोकांनी सरळ ट्रान्सलेशन केलं, गुगलला टाकल्यानंतर सरळ येतं, दिस इज नॉट वॉकिंग. हे मला आय डोंट लाईक कुठं आहे? चालत नाही. मी म्हणालोय हे मला चालत नाही. मेंदू स्टक होतो तुमचं तुम्हालाच कळत नाही. हे आंबा खाण्यासारखं वाक्य नाही ना, मी आंबा खातो तसं कुठं वाक्य आहे? हे चालत नाही. येस, आय एम नॉट इंटरेस्ट. म्हणजे काय तुमचं होतं माहिती आहे का? वाक्य दुसरं असतं, पण तुम्ही नेमकं ट्रान्सफर दुसऱ्या पद्धतीनं करता आणि म्हणता हेच आहे, हे समजून घे. यू गॉट इट. हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून मी जेन्युइन प्रॉब्लेमकडे घेऊन चाललोय की अशी लहान लहान वाक्य इकडं वापरावी लागतात. हे मला चालत नाही. चालण्यासाठी शब्द वापरला होता मित्रांनो, आपल्याला माहिती नाही तो शब्द. डू हा शब्द वापरला होता. डू म्हणजे चालणे. डूचे बरेच अर्थ आहेत. ओके, डूचे बरेच अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ आहे एखादी गोष्ट मला चालते किंवा चालत नाही. ओके, हा शर्ट आहे, हा शर्ट मला चालत नाही. ओके, दिस शर्ट वोंट डू फॉर मी. करण्याचा अर्थ नाही, त्याचा अर्थ काय आहे? तो मला चालत नाही. इट वोंट. समजा मी असं म्हणालो जाला तुम्ही लगेच इंग्रजीत शब्द सांगणार गो, पण मी असं म्हणालो जाच, तर हे इंग्रजीत कसं करा? तू जाच. मस्ट गो. क्या बात. नाही, मस्ट गो याचा अर्थ जायलाच पाहिजे. जाच. इट इज अ प्रेशरायझिंग. यस. हू इज दॅट फेलो? यस, यू डू गो. क्रियापदावर प्रेशर टाकण्याकरता डूचा वापर केला जातो. रात्री झोपताना गोळ्या घेच. डू टेक मेडिसिन. गोळ्या घेच. नसेल तर मग असं म्हणतो ना, डू टेक घेच. ओके, टेकच. असं काहीतरी होईल. म्हणजे या बारकाव्याच्या ज्या गोष्टी आहेत, दिस इज कॉल्ड. अवघड काहीच नाही. बरं, हे येत नाही याचं कारण याच्यावर चर्चा झाली म्हणून येत नाही का? मुळातच आपण ढ आहोत. हां, येस, यू गॉट माय पॉईंट. की हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे ना माझ्यासाठी. लँग्वेज स्किल याच्यावर कोण बोललंच नाही हो. कळतंय का मी बोललेलं? कळतंय का? लँग्वेज स्किल असते हे माहीतच नाही आपल्याला. काय माहिती आहे आपल्याला? हेच माहीत आहे, व्हॉइस, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, रिमूव्ह टू, नॉट ओनली. संपला विषय. विषयच संपला. आपला विषय बोल आहे तिथं. कळतंय का? मग हे मी अशा पद्धतीनं लँग्वेज स्किल म्हणून मी आल्यानंतर
कुठंच काही बघितलं नाही. मी तुझाच मुद्दा उचलला आणि हे आधीच लोड करून ठेवलेलं होतं, कारण मला माहिती होतं हे कोणाच्या तरी मुखातून यावं आणि त्याच्यावर मला चर्चा करायला मिळावी. म्हणजे आपल्याला कळतंय की बाबा हा आपला एक प्रॉब्लेम आहे. राईट? आर यू इंटरेस्टेड? येस. जबरदस्तीनं भाषा नाही शिकतायत. शाळा कॉलेजमध्ये तुमचे दिवस आठवून बघा. इंग्रजीच्या तासाला बसल्यानंतर गुरुजी ज्यावेळा वर्गात यायचे त्यावेळा तुम्ही वाट बघत बसायचा की गुरुजी कधी जाईल. ही वस्तुस्थिती आहे बरं. ही वस्तुस्थिती आहे. आजही तीच वस्तुस्थिती आहे. हे खरं आहे. आज नाही मार्क पाहिजे तसं. हां, आज तसं नाही, आज मार्क पाहिजे जावं असं वाटत नाही. हा फरक आहे. हा फरक म्हणजे आजही परिस्थिती आहे. म्हणजे आज महाराष्ट्रात ती परिस्थिती आहे की आजही गुरुजी जावाच वाटतो. आज गुरुजी थांबावं, त्यानं बोलावं हे वाटत नाही. कारण लँग्वेजचं स्किल कोणीही शिकवत नाही. तुम्हाला शिकवलं जातं ते म्हणजे ग्रामर. आणि पुढच्या टप्प्यावर जेव्हा आपण सरकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली लँग्वेजच खूप कच्ची आहे. लँग्वेज स्किलकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. आर्टिस्टिक बरं राहू देवा, आपल्याला थोडं शेक्सपियर बनायचं आहे, नाटकं कुठे लिहायचे आहेत आपल्याला. किमान ही जी अशी छोटी छोटी वाक्य आहेत याचा एक व्ह्यू जर आपल्या डोक्यात तयार झाला आणि याच्यावर एक 2-3 महिने जर आपण काम करत गेलो तर UPSCचा सगळा पेपर याच्यावर जो अवलंबून असतो ते ड्राफ्टिंग आपल्याला व्यवस्थित जमेल. You got my point. This is very serious issue. पण अवघड नाही हे मी तुम्हाला सांगायला लागलो. राईट? ओके. म्हणजे हे कळालं की बुद्धिवंतांनी, सत्यशोधकांनी आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणी म्हणजे मला आता नवीन शब्द कळाला, लिमिटेड फ्रेमवर्क. जखडणेला शब्द काय? जखडणे? रिस्ट्रिक्टेड. क्या बात, व्हेरी गुड. ह्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुम्हाला कळायला लागलं. रिस्ट्रिक्टेड इन लिमिटेड फ्रेमवर्क. आता रिस्ट्रिक्टेड हाही शब्द चालू शकतो. त्याला दुसरा एक शब्द, उत्तम शब्द आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालं असेल त्यांना माहिती आहे, कन्फाईन. कोणता शब्द आहे? कन्फाईन हा शब्द वापरला जातो की जो त्या ठिकाणी क्रियापद म्हणून. मग बऱ्याच वेळेला ही लँग्वेज हे डेव्हलप होत जाईल. म्हणजे मेजर इश्यू आपल्याला कळाला. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र भल्या भल्या बुद्धिवंतांनी, सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. मुद्दा कसा केलाय बघा. आर यू इंटरेस्टेड? मी परत 10 मिनिटाला मी विचारत राहीन ना, बोर व्हायचं नाही. ज्यावेळेला वाटतं ना गुरुजी थांबूया आता, काय नाही आहे, काय उपयोगाचं नाही, त्याविषयी मला सरळ सांगायचं गुरुजी आम्ही निघून जातो. ओके? कारण मी अत्याचार करणारा माणूस नव्हे. कारण लहानपणापासून इंग्रजीविषयी तुमच्यावर काय झालेलं आहे? अत्याचार झालेला आहे. हे अत्याचारित आहेत सगळी. हे काय माहीतच नाही ना. अचानक कुठून राज्यसेवेच्या पेपरला एखादा पॅसेज येतो, आपण बघून अवाक होतो, हे काय झालं माझ्या बाबतीत. मला तर वाटत होतं इंग्रजी यायला लागलंय. बरोबर आहे ना? हे संयुक्तिक बोलायला लागलं ना. एक्झॅगरेशन तर नाही आहे. हे खरं आहे. राईट? ओके, ऑल राईट. याच्यावर आपण सोल्युशन शोधायला लागलो. आता वाक्य बघा काय आहे. इथं बघा काय केलंय बघा. वाक्य त्यांनी काय केलंय बघा. वाक्य वाचून दाखवतो आणि थोडंसं लक्ष द्या. या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणात काम करत होत्या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. हे वाक्य इथून चालू झालंय बाळ आणि हे वाक्य इथं संपलेलं आहे. वाक्य व्यवस्थित वाचा. यू आर टू मोबालाइज युअर ब्रेन. मी एक वाक्य डायग्नॉस करालोय, बनतंय कसं त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला लागलोय. राईट? ओके. या दोन्हीही चळवळी, इथं इन्व्हर्टेड सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि या ठिकाणी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. दिसतो का बघा? यस. ओके. या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणात काम करत होत्या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. काय भाग तुमचा पहिला यायला पाहिजे लिहिताना असं वाटतंय तुम्हाला? यस. कोणता भाग पहिल्यांदा तुम्ही घेणार आहात? इथं कोर कंटेंट काय सांगायचं काय आहे? यस.
नो आयडिया. काही लोकांना वाटेल की इथूनच वाक्याची सुरुवात करावी, पण मुद्दा असा आहे, अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. कशा धाटणीची? या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणात काम करत होत्या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या. अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. सम पीपल, ओके, सम पीपल से दॅट, आणि त्यानंतर हे येईल मित्रांनो. म्हणजे वाक्य सुरुवात शेवटचा काय आहे? सुरुवातीला आहे. म्हणजे हा भाग कोर कंटेंट आहे. किती लोकांना बोललेलं कळालं? बोटवर करा. आर यू पार्टिसिपेटेड हिअर? पार्टिसिपेट करायला तुम्ही. हीच वाक्य आहेत बरं, अशीच वाक्य आहेत की ज्या वाक्यांकडे मी बघत असताना माझी काय पक्की पाहिजे, नजर पक्की पाहिजे. मग या दोन्ही चळवळी, मग इथं तुम्ही म्हणू शकता अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. मांडणी म्हणजे फ्रेमवर्क, हे आपल्याला कळालं की सम पीपल डेफिनेटली डिफाईन दिस ॲज लाईक. या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणात, जातीच्या कुंपणात. आता कुंपणला शब्द मगाचाच सांगितलं होता, ओके. फ्रेमवर्क, तुम्ही कुंपणला शब्द फेन्स वापरायची काही गरज नाही, ते म्हणजे लिमिटेड फ्रेमवर्क. म्हणजे प्रत्येक शब्दाकडं बघत असताना, त्या वाक्याचं ॲनालिसिस करत असताना हतप्रभ होणे, याला शब्द काय? हतप्रभ होणे. एखादी गोष्ट हतप्रभ होते, तिचा परिणामच काय होत नाही. थिंक, थोडा गरम होऊ दे मेंदू. यस, हतप्रभ होणे, एखाद्या गोष्टीचा प्रभाव न होणे. यस, इफिशियंट म्हणजे कार्यक्षम. बघा, मी सांगितल्यावर पटदिशी कळेल. लॉस्ट देअर इम्पॅक्ट. हतप्रभ होणे, कळतंय का मी काय बोललो? कळतंय का की हतप्रभ होण्याला आपण काय म्हणू शकतो? लॉस्ट देअर इम्पॅक्ट. व्हेन? आफ्टर द डेथ ऑफ महात्मा ज्योतिराव फुले अँड बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर. यू गॉट इट? म्हणजे तुम्ही दररोज माझ्या दृष्टिकोनातून एक तरी असं लांबलचक पल्लेदार वाक्य जे आहे ते दररोज बनवलं पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही मला एक टेलिफोन नंबर तुमचा द्या, तुमचा मोबाईल नंबर द्या, त्याला मी एक वाक्य तुम्हाला मी पाठवत जाईल आणि ते पाठवलेलं वाक्य तुम्ही तुमच्या पद्धतीनं करायचं आहे. You got the point? Are you ready? Are you serious? एक वाक्य शिकणं म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकणं असं आहे बरं. ते एक वाक्य एकच गोष्ट दाखवत नाही, तर ते एक वाक्य बऱ्याच गोष्टींना काय करतं? डायग्नॉस करतं आणि ते अंदाज देतं की मला लिहायचं कसं आहे. यू गॉट इट? हा एक मुद्दा आपल्याला कळाला की कशा पद्धतीनं आपण हे सगळं बेसिस रायटिंग जे आहे ते इंग्रजीतलं करू शकतो. आता दुसरा जो मुद्दा आहे, यस सर, मला हे बदलावं लागेल. ते राईट अ पीसेस ऑफ फॉलिंग पॅसेज इन अबाउट 1/3 ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. Few years ago, when the Infosys Foundation was still in its infancy, people were not aware of kind of work we were trying to do. ह्या स्पीडनंही वाचता आलं पाहिजे आपलं वाचन. फ्यू इयर्स ॲगो वेन हे जे स्पीड मॅनेजमेंट जे आहे ना, ह्या स्पीड मॅनेजमेंटसाठी दररोज एक 15 मिनटं फक्त जर तुम्ही न्यूजपेपरच्या हेडलाईन्सवर डोळे फिरवत गेलात तर हळूहळू ते स्पीड यायला लागतं. मुद्दा कुठे येतो तुम्हाला सांगतो. मुद्दा हा आहे, बऱ्याचशा वेळा आपलं टेक्निकल बॅकग्राऊंड चांगलं असतं, इंजिनिअरिंग वगैरे अशा पद्धती, आपण वाचत मात्र जातो, पण वाचत पुढं गेल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे हेच कळत नाही. असे किती लोक आहेत? दुसऱ्याकडे बघून बोटू, म्हणजे मला आजार झालेला आहे हे दुसऱ्याकडे बघून ठरवायचंच नाही. मला असेल तर मीच बोटवर करेन, बरोबर, नसेल तर नाही म्हणालाही काय अडचण नाही. बऱ्याच वेळा लोक बघतात कुणी बोटवर, त्याचा आजार वेगळा असेल, तो दुसऱ्या आजाराला बोटवर करेल ना, तुझा आजार वेगळा असू शकतो ना. येस, यू गॉट इट. बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम असतो, कारण ही लांबलचक पल्लेदार वाक्य असतात आणि ती आपल्याला समअप करावी लागतात. समअप करणे कळतंय काय करावं लागतात? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये लिहावी लागतात. ही लिहित असताना काय टेक्निक वापरावं? येस, प्रिसिस काय कशा पद्धतीनं वाक्य आहे बघा. फ्यू इयर्स अगो व्हेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज स्टील इन इट्स इन्फॅन्सी. आता हे इन्फॅन्सी म्हणजे हा शब्द त्रास देणारा. येस, हे इन्फॅन्सी म्हणजे काय आहे? तो शब्द कशावरून आला आहे तुम्हाला सांगतो. इन्फॅन्सी, तुम्हाला हा शब्द गेला असावा कदाचित. इन्फॅन्ट, व्हॉट इज मिनिंग ऑफ इन्फॅन्ट? नवजात.
त्याच्यातून मित्रांनो तो शब्द आलेला आहे. एखादी गोष्ट जेव्हा नवजात असते त्यावेळेला तिला म्हटलं जातं इन्फॅन्सी. हे शब्द तुम्हाला माहीत आहे, पण त्या एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे मी समजा एक साधा आर यू इंटरेस्टेड हे 15 मिनिटाला मी विचारतोय. याचं कारणच मुळात ते आहे की यातनं काही गोष्टी कळाव्यात. येस, इन्फॅन्सी म्हणजे मला नवीन शब्द कळाला. कोणता? एखादी गोष्ट जी बाल्यावस्थेत असते तिला शब्द काय वापरला जातो? इन्फॅन्सी. हा शब्द आला कुठून? इन्फॅन्ट. म्हणजे ह्याला एक लिंकिंग आहे, ह्याला एक काय आहे? लिंकिंग आहे. हे लिंकिंग ज्याला शब्दांशी कळतं, काय बोललो काय कळालं? हे लिंकिंग ज्याला शब्दांशी कळतं त्याला होक्यात पाठच करावी लागत नाही. मुद्दा तुमच्या लक्षात यायला लागलाय? मला ते चढदिशी कळतं. याचं कारण असं आहे, जांभया यायला लागल्या. मला कोण सांगेल का की जांभया येण्या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय आहे? राजकीय नको. यस, हां, यस, ऑक्सिजनची मग सिलेंडर तर लावणार नाही. यस, ओके, थोडासा इंटरेस्ट तुम्हाला घ्यावा लागेल याच्यात, राईट? ओके, इन्फॅन्सी. ऑक्सिजनचा पुरवठा कमी केल्यामुळे शटर उघडून जास्त आपण ऑक्सिजन घेतो, राईट? ओके. इन्फॅन्सी हा नवीन शब्द मला कळाला. हे इट्सचे प्रोनाउन कुणासाठी आले सांगा? इट्सचे प्रोनाउन कुणासाठी? इन्फोसिस. डायग्नॉस करालोय, पहिल्यांदा मी ग्रामर समजून सांगालोय. काय करालोय मी? ग्रामर समजून सांग, नंतर मग त्याचा अर्थ कसा होईल. ओके. फ्यू इयर्स अगो व्हेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज अ स्टील. ओके, वॉज अ स्टील. स्टील हा शब्द, स्टील हा राज्यसेवेला सुद्धा एकदा प्रश्न आला होता. स्टील हे बऱ्याच वेळेला तुम्हाला वापरलं जातं, ॲडवर्ब म्हणून वापरलं जातं, नाऊन म्हणून सुद्धा वापरलं जातं. या संदर्भातला एक प्रश्न आला होता. या ठिकाणी हा स्टील हा शब्द काय म्हणून काम करतोय मला कोण सांगेल? हा हे जे स्टील आहे, स्टील जे आहे हे नाऊन आहे का हे वर्ब आहे का हे ॲडवर्ब आहे? बघा माझे ग्रॅमॅटिकल प्रश्न बघा. का हे ॲडजेक्टिव्ह म्हणूनही सांगाल? काय करा? क्या बात. कोण आहे ते ॲडवर्ब म्हणणार? लेट मी सी. यस, व्हेरी गुड. मला ग्रामर सुद्धा यायला पाहिजे ना. यस, ओके, मी ते सगळं समजून सांगालोय. ॲडवर्ब. हाऊ मेनी पीपल अमंग यू आर सेइंग ॲडवर्ब? क्या बात, शाबास, शाबास, व्हेरी गुड. ऑल राईट. वर्ब. इज एनीबडी सेइंग वर्ब? नो वन. नाउन? नाउन. क्या बात. व्हॉट इज लॉजिक? व्हॉट इज लॉजिक? नाउन. साधं लॉजिक आहे मित्रांनो की याच्या पाठीमागे आर्टिकल आलेलं आहे. आर्टिकल इज ऑलवेज फॉलोड बाय द नाउन. आयुष्यात हे ज्याला, आणि हे प्रश्न आलेत परीक्षेला, राज्यसेवेचाच प्रश्न आहे. वेल हा शब्द त्याने विचारला. वेल. प्रश्नपत्रिका पाठीमागच्या काढून बघितल्या तर तुम्हाला कळेल की वेल हा शब्द त्याने विचारला. हे नेमकं काय आहे? हे नाऊन आहे, हे वर्ब आहे का हे ॲडजेक्टिव्ह आहे? काय आहे? का ऑल आहे? ऑल आहे, कारण ते प्रश्नपत्रिका मी वाचलेली आहे त्यामुळं मला ते माहिती आहे की हे ऑल आहे. क्या बात, शाबास. पण मला कोण सांगेल का की वर्ब म्हणून कसं काम करेल? वेल हे वर्ब कुठं आहे? तुम्ही आयुष्यात कधी वेल हा शब्द वर्ब म्हणून कधी वापरलाय का? वापरलाय नाही. तुम्ही ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला असेल. वेल ॲडजेक्टिव्ह, बरोबर. वेल बिईंग, वेल, बरोबर. ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला असेल. नाऊन म्हणून वापरला असेल विहीर. यू गॉट इट. बोललेलं किती लोकांना कळतंय? हे राज्यसेवेचंच आहे बरं, हे विचार नाही प्रश्न. पण वर्ब म्हणून मी कुठं वापरलाय? पण उत्तर मात्र काय दिले? ऑल. क्या बात. आणि त्यावेळेला जर मी माझ्या आयुष्यात ते जर बघितलं असतं ते वर्ब म्हणून कसं आहे तर तुम्हाला मित्रांनो आश्चर्य वाटलं असतं. त्याचा अर्थ आहे भरून येणे. कळत नाही भरून येणे काय कळत नाही. सी वेल्ड. सी वेल्ड याचा अर्थ होतो तिचे डोळे भरून आले. विहिरीत जसं पाणी असं हळूहळू हळू वर भरत येतं तसे डोळे सुद्धा काय येतात? भरत येतात. किती सुंदर गोष्ट तिथं व्यक्त केलेली आहे. काय बोलायला लागलोय काय कळालंय? दिस इज कॉल्ड द आर्टिस्टिक व्ह्यू ऑफ लँग्वेज. हे कळतंय तुम्हाला? हे वर्ब कसं काम करतं ते सांगायला लागलोय. आपण कधी ते बघितलंच नाही. सी वेल्ड म्हणजे तिचे डोळे पाण्यात. मराठीत बोलतात बघा काय? डबडबले. डबडबले. यस यस यस. हे डबडबले हे आहे ते वेल. आता डबडबलेला कुठं काय माहिती आहे आपल्याला? ओके, आपण एवढंच म्हणू शी वॉज फुल ऑफ टीयर्स इन हर आईज. त्यातनंच आमचं डबडबले आहे ते घ्या समजून.
काय बोलायला लागलोय का? आणि मित्रांनो, मी भाषा जगलेला माणूस आहे, पाठ करून मी इंजिनियर आहे मुळात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी त्याच अँगलने विचार करत राहतोय, त्यामुळे ते मला कळतंय की. आणि हे एक शब्द मी घेतला, रन. रन हा शब्द मी 25 प्रकारानं वापरू शकेन. एकच शब्द मी वेगवेगळ्या पद्धतीने, मी असं म्हणालो किस हा शब्द मी 10 प्रकारानं वापरू शकतो. किस, तुम्हाला किस म्हटल्यानंतर दुसरंच दिसायला चालू होईल, पण मी असंही म्हणू शकतो बस किस्ड मी. याचा अर्थ काय? बस किस करून गेली म्हणजे घासून गेली, घासून जाण्याला शब्द किस आहे. रन, मी रन हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरू शकतो. माय नोज इज रनिंग. आता हे नाक पळा लागलंय का, मला सर्दी झाली. दिस इज कॉल्ड द आर्टिस्टिक व्ह्यू. आणि मग अशी वाक्य ज्यावेळेला येतात, कुठंतरी पॅसेजमध्ये येतात, त्या शब्दाचे अर्थ नेमके वेगळे असतात आणि आपल्याला नेमकं कळत नाही त्यांना म्हणायचं काय आहे. कारण एक शब्द आपल्याला, मी असं म्हणालो की माय फार्म रन्स इन 2 एकर्स. माय फार्म रन्स इन 2 एकर्स. आता हे रन्स इन 2 एकर्स म्हणजे ते पसरलेलं आहे. दिस रोड रन्स टू स्वारगेट. याचा अर्थ काय होईल? हा रस्ता कुठं जातो? जाण्याच्या अर्थाने येतं. एक म्हणून यासाठी एक पर्याय सांगेन मित्रांनो, एक चांगली डिक्शनरी विकत घ्या. नवनीतची एक डिक्शनरी मिळते, लक्षात आलं. हार्ड कॉपी विकत घ्या, 300-400 रुपयाला ती आहे. तर ती विकत घेतल्यानंतर तुम्हाला हे कळेल चांगलं की रन या शब्दाला त्यांनी एक पानभर त्याचं विस्तृत विवरण दिले. हो, काय सुंदर विवरण दिले. मग दररोज मी एक शब्द जरी त्यातला वाचला, आर यू इंटरेस्टेड? इज दिस आउट ऑफ सिलेबस? असं वाटतंय का तुम्हाला? इज दिस आउट ऑफ सिलेबस? काही लोकांना असं वाटतं की गुरुजीने आत्ता राज्यसेवेला येणारा एसे काय होतो आम्हाला सांगावा, मग गुरुजी हुशार आहे. तसं होत नाही. मी साईबाबा नाही. बोललेलं कळतंय तुम्हाला? आय एम अपग्रेडिंग युअर लँग्वेज स्किलविषयी मी बोलायला लागलोय. आणि ते लँग्वेज स्किलविषयी बोलत असताना अशा पद्धतीनं ज्यावेळेला मी, आणि हा राज्यसेवेचाच प्रश्न आहे, म्हणजे मला काय कळालं, एखादी गोष्ट काय होते, डबडबते. आणि हे या ठिकाणी काय म्हणून आलेलं आहे सांगा? नाऊन म्हणून आलं आहे, कारण पाठीमागं काय आलेलं आहे? आर्टिकल्स. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. राईट, ओके. म्हणजे यू आर इंटरेस्टेड. म्हणजे मला आश्चर्य वाटायला की मीच आश्चर्य, तुम्हाला इंटरेस्ट आहे. मी व्यंकटेशला म्हणालो होतो पोरं मला ऐकायला तयार होतील का, कारण मी खूप हळूवार व्यवस्थित ते समजून घेऊन अशा पद्धतीनं जात राहतो. मला ते आवडतं. म्हणजे आज मला एवढंच कळालं की आर्टिकल पाठीमागं आल्यानंतर बाबा नाऊन असतं. अशी कितीतरी वाक्य त्यांनी दिलेली आहेत एकाच शब्दाला. मी साधं जरी विचारलं तरी तुम्ही अडचणी देऊ शकता. समजा मी असं म्हणालो की आवर ब्लेसिंग, आर यू इंटरेस्टेड? बघा मी काय ग्रॅमॅटिकल हे तर करूच आपण, बघा काय होतं. आवर ब्लेसिंग्स कम फ्रॉम अबव. आणि त्याने अंडरलाईन केले या शब्दाला, अबोवला. हे अबोव काय आहे सांगायचं तुम्हाला. हे नाऊन आहे, हे प्रोनाऊन आहे. हां, काय हे ॲडवर्ब आहे, काय हे ॲडजेक्टिव्ह आहे. नाही सांगतो, अजूनही पर्याय आहे, 5वाही देतो, प्रेपोजिशन. यस, नाउन इज दॅट. क्या बात. प्रोनाऊन. काही लोक असं म्हणतील हा आउट ऑफ सिलेबस आहे, अशा सोप्या प्रश्नांची उत्तर आम्ही देत नाही, अवघड आम्हाला काय विचारा. हे अवघड आहे बाळ, हे ठरवता येणं खूप अवघड आहे. हे विचारलंय परीक्षेला अंडरलाईन करून त्यांनी. यस, व्हॉट इज दिस? अबोव काय आहे? प्रोनाऊन. नोबडी इज दॅट. ॲडवर्ब. नो. या. ॲडजेक्टिव्ह. नो. प्रेपोजिशन. यस, प्रेपोजिशन. काही लोकांना उत्तर द्यायचंच नाही, त्यांना फक्त बघायचं आहे गुरुजीला इंग्रजी येतं का. तेवढं चेक. कमाल. ह्याला म्हणतोय मी इंटेलेक्च्युअल थिंग्स. हे अपग्रेडेशन होणं माझ्यासाठी अपेक्षित आहे. हे अपग्रेड होणं, याला मी इंग्रजी येणं म्हणतो. हे पाठ करून कसं येईल? तुम्ही पाठ कसं कराल? तुम्ही पाठ हे कराल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे पाठ कराल. हे कसं पाठ होईल? बेसिक ज्याचं पक्क त्याला याची उत्तरं येतील. हे जे फ्रॉम आहे,
हे फ्रॉम हे आहे प्रेपोजिशन, आणि प्रेपोजिशन इज ऑलवेज फॉलोड बाय नाऊन और प्रोनाऊन. याचा अर्थ हे प्रोनाऊन तर नाही आहे, हे काय आहे सांगा, नाऊन आहे. हे प्रश्न विचारलेत त्याने. यू गॉट द पॉईंट. म्हणजे अशा पद्धतीच्या ग्रामॅटिकल प्रश्नांना सुद्धा आपल्याला सामोरं जाता येईल. हे मी मुद्दाम तुम्हाला निदर्शनास आणून द्यायला लागलो की अशा पद्धतीचे प्रश्न टॅकल करण्यासाठी बेसिक गोष्टी. यस, फ्यू इयर्स अगो वेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज अ स्टील इन इट्स इन्फॅन्सी, बाल्यावस्थेत ज्यावेळा ते होतं, राईट, पीपल वेअर नॉट अवेअर ऑफ काइंड ऑफ वर्क वी वर ट्राईंग टू डू. मित्रांनो, हे जर वाक्य बघितलं तर हे वाक्य तुम्ही समअप कसं कराल? व्हॉट इज युअर लॉजिक? यस, फ्यू इयर्स अगो वेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज, कोणतरी बोटं मोडालं आहे, इतकं काय वाईट बोलत नाही मी. द इन्फोसिस फाउंडेशन वॉज अ स्टील इन इट्स इन्फॅन्सी, पीपल वेअर नॉट अवेअर. आता अशा शब्दांकडे तुमचं लक्ष पाहिजे. वेअर नॉट अवेअर हे मी अगदी समअप करू शकतो, अनअवेअर. काय करू शकतो? अनअवेअर. म्हणजे मी तुम्हाला बघा, आता हे वाक्य तुम्ही कशा पद्धतीनं कराल की पीपल वर unaware of motive of Infosys. साधं वाक्य तयार केलं मी, अगदी मला जमेल तसं त्या पद्धतीनं साधं वाक्य तयार केलं. यू गॉट द पॉईंट. हे कळतंय का? मी पण मला हे कळालं पाहिजे, या वाक्याचा काय कळाला पाहिजे अर्थ. हे इन्फॅन्सी मला कळालं पाहिजे. इन्फॅन्सी म्हणजे बाल्यावस्था. पीपल फ्यू इयर्स अगो वेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज अ स्टील इन इट्स इन्फॅन्सी, पीपल वेअर नॉट अवेअर, अनअवेअर ऑफ द काइंड ऑफ वर्क ओके वी वर ट्राईंग टू डू. आणि हेच वाक्य पीपल वेअर अनअवेअर ऑफ मोटिव्ह ऑफ इन्फोसिस. यू गॉट इट. आता हे तुम्ही म्हणू शकता ॲट द बिगिनिंग किंवा इन द बिगिनिंग, हे वाक्य तुम्ही पुढे तुम्ही वाढवू शकता. यू गॉट इट. येस. दुसरं वाक्य बघा, आवर ऑर्गनायझेशन वर्कड ॲट द ग्रासरूट्स लेवल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स वेन वी अप्रोच्ड व्हॉलंटरीली. येस, आवर. आता इथं गंमत अशी आहे, मुद्दा काय आहे बघा. आवर ऑर्गनायझेशन प्रिझिस लिहिताना एक सामान्य रूल फॉलो करावा लागतो. तो असा की तुम्हाला फर्स्ट पर्सनच्या ऐवजी थर्ड पर्सन वापरावा लागतो. काय बोलायला लागलोय, काय कळालंय? तुम्ही वर्णन करायलाय म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला जे वापरावं लागतं ते म्हणजे इनडायरेक्ट नरेशन. काय वापरावं लागतं? ज्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो, ते इनडायरेक्ट स्पीचचाच तिथं वापर करावा लागतो. इथं आवर तर होणार नाही. आवर ऑर्गनायझेशन वर्कड ॲट द ग्रासरूट लेवल, हे रूट्स येणार नाही बरं, हे यस लागणार नाही. ग्रासरूट लेवल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स वेन वी अप्रोच्ड व्हॉलंटरीली. काय तुम्ही वाक्य करा. मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स. यस. सांगता येत नाही पण लिहिता तरी लिहूही शकतात. यस. काय वाक्य होईल बाबा? याचा अर्थ काय होता? आवर ऑर्गनायझेशन वर्कड ॲट द ग्रासरूट लेवल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स whom we approached voluntarily. Yes. No one wants to say anything. Yes. कळत नाही, काय करावं कळत नाही. किती लोकांना काय करावं हे कळत नाही, असे किती लोक आहेत? यस. काहीच करावं कळत नाही. ओके, हे तरी कळतंय ना आपल्याला की काहीच करावं कळत नाही. हे कळणं ही एक मोठी गोष्ट आहे. राईट. ओके. आवर ऑर्गनायझेशन, आता हे आवर काढून टाका. वर्कड ॲट द ग्रासरूट लेवल. ओके, मी हे वाक्य कसं करेन बघा. द ऑर्गनायझेशन worked with school teachers. एवढं जरी लिहिलं तरी सोपं आहे, कारण त्या ऑर्गनायझेशननं त्यांच्यासोबत काय केलेलं आहे. तुम्हाला ही भाषा अपेक्षितच नाही आहे की अगदी शेक्सपियर लेवलची, पण किमान तुम्हाला त्या वाक्याचा काय कळायला पाहिजे, अर्थ तर कळायला पाहिजे.
आणि तुम्ही सिंपल आणि सुटसुटीत भाषेत सुद्धा काय करू शकता, लिहू शकता. यू गॉट माय पॉईंट. पण त्यासाठी वाक्याचा पहिल्यांदा मला काय कळायला पाहिजे, अर्थ कळायला पाहिजे. यस. आणि ही दोन्ही वाक्य तुम्ही एकत्र करत गेलात. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा तुम्ही वाक्य कसं करणार आहात. Although Infosys, the company, had already made a name for itself in the field of business, the foundation was housed in 2 small rooms on the 3rd floor of Infosys Towers, and it still is even today. वाक्याचा समअप करायचा आहे. तुम्ही समअप काय करणार आहात? टेक युअर टाइम. Although Infosys, the company, had already made a name, नाव कमावलेलं होतं. Yes, made a name for itself in the field of business. The foundation was housed. आता तुमच्या लक्षात आलंय का बघा, ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं हे फाउंडेशन आहे, जे सोशल वर्क करणारं. दीज आर द 2 डिफरंट थिंग्स. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पहिली गोष्ट, कंपनीचं हे फाउंडेशन आहे. लक्षात आलं? कारण बऱ्याच वेळा असं असतं, एखादी मोठी टायकॉन असतं, बिझनेस कंपनी असते, तिचं एक फाउंडेशन असतं. त्या फाउंडेशन थ्रू सोशल वर्क केलं जातं. त्यामुळे इथं बघा, कंपनीचं नाव आहे पण फाउंडेशन बघा, द फाउंडेशन वॉज हाऊस्ड इन. बघा इथं गंमत बघा, या शब्दाची बघा गंमत. हे थोडंसं उडाडोळे बघा नीट. हे जे आहे हाऊस हा शब्द सहसा आपण काय म्हणून वापरतो, नाऊन. इथं काय वापरलं हे, याला मी म्हणतोय नजर. ही नजर अपेक्षित आहे तुमच्याकडून. यू गॉट इट. हे जे आहे हेच इंग्लिश महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला टेबल हा शब्द विचारला तर परीक्षेला विचारतील ना, टेबल हा शब्द नाऊन आहे का वर्ब आहे. 100% तुम्ही सांगाल की हे काय आहे, नाऊन आहे. पण हे वर्ब सुद्धा आहे. हे काय आहे, वर्ब सुद्धा आहे. वाक्य नेमकं न्यूजपेपरला येतं, द मिनिस्टर टेबल्ड हिज रेजिग्नेशन. द मिनिस्टर टेबल्ड हिज रेजिग्नेशन. मंत्र्यानं आपला राजीनामा कशावर ठेवला, टेबलावर ठेवला. म्हणजे सादर करणे अशा अर्थानं ते आहे. टेबल म्हणजे सादर करणे, त्यानं आपला सादर केला. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहीत आहे का, रीडिंग. काय आहे, रीडिंग. हे सगळं वाचत गेला की हे कळायला चालू होईल. इन 2 स्मॉल रूम्स ऑन 3rd फ्लोअर ऑफ इन्फोसिस टावर्स अँड इट स्टील. हा जो भाग आहे हा अननेसेसरी भाग आहे. हा आपल्याला प्रिसिसमध्ये घ्यायचाच नाही. याचा अर्थ तुम्ही वाक्य साधं लिहू शकता. ते म्हणजे द कंपनी वॉज हॅव्हिंग इट्स नेम इन द मार्केट अँड द फाउंडेशन वॉज स्टार्टेड विथ द स्मॉल 2 रूम्स. इतकं साधं वाक्य जरी लिहिलं तरी सुद्धा वाक्य काय होऊ शकेल, चालू शकेल. यू गॉट द पॉईंट? यस. ओके, ऑल राईट. पुढचं वाक्य बघा. तुम्ही म्हणा गुरुजी तुम्हीच कराल आहे. मी तुम्हाला मुद्दाम वेळ देतोय बरं का. असा वेळ तुम्ही आयुष्यात कधी दिलाय का? एक वाक्य घेतलो, ते बघत बसलोय, त्याच्यावर मी विचार केलाय. यस, एनीबडी? कुणीही असं काही केलेलं नाही. हे करणं अपेक्षित आहे. हे जर आपण करत गेलो तर एक दिवस असा होईल की कोणतंही वाक्य समोर आलं तरी ते तुम्ही काय करू शकता, इंटरप्रिट करू शकता. तुमच्या भाषेमध्ये ते तुम्हाला लिहिता येणं शक्य आहे. बोलतेलं किती लोकांना कळा लागलंय त्यांनी बोटवर करा. कळतंय का? याचा इम्पॉर्टन्स कळतोय? व्हेरी गुड, ऑल राईट. शंका येत राहते मला म्हणून मी सतत विचारत राहतो. जबरदस्ती तर होऊ नये. वाक्य कसं आहे बघा. येस, आवर ॲब्स्क्युरिटी. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा. बऱ्याच परीक्षांना हा सिनोनिम्स अँटोनिम्सला सुद्धा विचारलेला आहे. ॲब्स्क्युरिटी. ॲब्स्क्युअर हा मूळ शब्द आहे. ॲब्स्क्युअर इज अन वर्ब. ॲब्स्क्युरिटी हे कोणत्या पद्धतीचं नाऊन आहे? ॲब्स्क्युरिटी. व्हॉट इज ॲब्स्क्युअर? एनी आयडिया? ॲब्स्क्युअर. येस, क्या बात, बिलकुल अस्पष्ट, बरोबर. ॲब्स्क्युअर. आता या ठिकाणी ॲब्स्क्युरिटी हे नाऊन आहे. ओके, हे नाऊन कशावरून आहे? कारण याला काय लागलेलं आहे,
EY लागलेला आहे आणि पाठीमागं प्रोनाउन आलेला आहे ऑब्स्क्युरिटी, अस्पष्टता. ओके, आता या ठिकाणी बघा हा शब्द कायम लक्षात ठेवा, हे शब्द गोळा करत चला. आता शब्द बघा, आजचा शब्द तुम्हाला कळाला असावा, इन्फॅन्सी. इन्फॅन्सी म्हणजे बाल्यावस्था. हा शब्द किती लोकांना नवीन होता? बोटवर करा. जी गोष्ट बोटवर करून लक्षात ठेवतो ती आयुष्यभर लक्षात राहते. हे मी पुन्हा सांगतो, एक एक शब्द आपण पेरायला लागलोय, पेरालोय, अक्षरशः तो पेरालोय. आणि ह्या पेरण्यावरच माझा विश्वास आहे, कारण जे पेराल तेच काय होईल? उगवेल ना. आज नाही, उद्या नाही, परवा. एक एक शब्द. आज मला ॲब्स्क्युअर, ओके, मुख्य शब्द आहे. आणि ॲब्स्क्युरिटी वॉज हायलाइटन्ड, ओके, heightened by the fact that there wasn't a single plaque. हा plaque हा शब्द काय? What is meaning of plaque? क्या बात, यू गॉट इट. आणि ते पुढं म्हटलेलं आहे त्याने. या ठिकाणी काय आलेला आहे शब्द सांगा? साईनबोर्ड हा शब्द आलेला आहे. म्हणजे घरावरती वगैरे असा लहानसा बोर्ड लावलेला असतो ना, ओके, त्याला म्हटलं जातं प्लॅक, राईट. आवर ॲब्स्क्युरिटी वॉज okay heightened by the fact that there wasn't a single plaque announcing our presence. म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये आमचा प्रेझेन्स आहे हे सुद्धा कुणाला माहीत नव्हतं, ते अस्पष्ट होतं. कशाविषयी मी बोलालोय? कुणाविषयी बोलालोय मी? इन्फोसिस फाउंडेशनविषयी बोलायला लागलोय. जे फाउंडेशन 2 रूम्समध्ये चालू झालेलं होतं आणि ते कुणाच्याही लक्षात येत नव्हतं. यू गॉट द स्टोरी? येस, दिस इज द स्टोरी लाईन. द सिक्युरिटी मेन वुड कम्फर्ट आवर स्टाफ. तर कम्फर्ट म्हणजे काय? कॉन्फ्रंट. व्हॉट इज कॉन्फ्रंट? वर्ब आहे. काय आहे? वर्ब. व्हॉट इज कॉन्फ्रंट? सामोरं जाणे. एखाद्या द्विधा मनस्थितीला जेवढा माणूस, म्हणजे भांडण होणे थोडक्यात म्हणजे कॉन्फ्रंट. म्हणजे द सिक्युरिटी मॅन वुड कॉन्फ्रंट आवर स्टाफ फ्रिक्वेंटली. ओके, any decent establishment connected to Infosys should have a large signboard with brass lettering. If not, a stately banner, they would say. म्हणजे त्या सिक्युरिटी मॅनचं असं म्हणणं होतं की किमान जर त्या ठिकाणी तुम्ही काम करत होता तर एक लहानसा बोर्ड तरी लावला जावा, हे म्हणणं होतं, राईट. या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, ब्रास लेटरिंग, इफ नॉट अ स्टेटली, दे वुड से. हे दे कुणासाठी आले कोण सांगू शकेल का? व्हॉट इज दिस? दे सिम्बॉलायझेस फॉर. बघा, तुम्हाला हे कळणं अपेक्षित आहे. हे म्हणेन मी ग्रामर. प्रोनाउन तर आहे. प्रोनाउन कुणासाठी येईल? नाऊनसाठी. या वाक्यामध्ये असं कोणतं नाऊन आहे की ज्यासाठी हे वापरले गेले? You just check the sentence. You just check the statement. The security men would confront our staff frequently. Any decent establishment connected to Infosys should have a large signboard with brass lettering. If not, a stately banner, they would say. हा भाग विचारात घ्या इथून इथपर्यंतचा. तुम्हाला काय, कोणत्या त्या नामासाठी ते आलेलं आहे असं वाटतं? ह्याला मी म्हणेन अंडरस्टँडिंग. कारण होतं कसं, आपण वाचत तर सगळं जातो आणि नेमका अर्थच कळत नाही. यू गॉट माय पॉईंट? किती लोकांना कळालं की हे जे दे आलेलं आहे कुणासाठी? यस, पर्याय देतो, आवर स्टाफ. पर्याय दिल्याशिवाय येत नाही. दुसरा आहे मेन. तिसरा आहे ब्रास लेटरिंग्स. कशासाठी ते आला असावा असं तुम्हाला वाटते? आवर स्टाफ. क्या बात. म्हणजे हे चुकीचं आहे ते बरोबर सांगता. तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ते म्हणतात, हो ते म्हणतात, ते म्हणतात. कोण म्हणतात? सिक्युरिटी मेन असं म्हणतात की किमान तुम्ही एक लहानसा बोर्ड तरी तिथं लावायला हवा, असं कोण म्हणतं? सिक्युरिटी मेन. आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड? एक वाक्य समजून घ्यायला डोकं गरम होतं. कारण प्रोनाऊन कुठे दिलं? या ठिकाणी. नाऊन कुठं आहे? इथं. हे कुणासाठी आलं काय माहीत? ही अवस्था आपली कायमची आहे बरं. हे कळत नाही नेमकं हे वाक्य. म्हणून वाक्याचं व्यवस्थित काय व्हायला हवं? डायग्नॉस व्हायला हवं. मग त्याचा काय कळेल आपल्याला? अर्थ. बरं, मला एक सांगा, हे सगळं कळण्यासाठी कशाची गरज आहे?
तुमचं म्हणणं काय आहे? हे आपण आता जी काय चर्चा केली आहे हे थोडंसं वाटतंय आपल्याला की हे कळायला हवं, पण ह्यासाठी गरज कशाची आहे? व्हॉट यू थिंक? बरं, यस, यू वॉन्ट टू स्पीक समथिंग, स्पीक अप. प्रॉब्लेम इज युअर्स. कशाची गरज आहे? काय काय वाटतं तुम्हाला नेमकं? यस, वाचन पाहिजे. की बात. ओके, वाचन असं मी लिहितो. पुढं यस, हां, बरं ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सवर म्हणजे वाचन पाहिजे. हो, आणखी दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देर इज अ नो लॅकना विथ युअर इंटेलेक्च्युअल कपॅसिटी. तुमच्या इंटेलेक्च्युअल कपॅसिटीमध्ये कुठंही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॅक्टिस. आपण या गोष्टींना निग्लेक्ट करत जातो, सतत सतत निग्लेक्ट, सतत आज करू उद्या करू. काय होते? सगळ्यांनाच जमत नाही, मग मलाही जमत नाही आणि इथंच मार्क्स कमी पडतात. मग मी सतत सांगालो आहे. आणि आपण जी काय टेस्ट घेतल्या आता 1 to 1 डिस्कशन चालू आहे, जे आहेत त्यांच्याशी माझं 1 to 1, कारण मी त्याच्यावरच बिलीव्ह करतोय. तुझा प्रॉब्लेम वेगळा असेल, याचा वेगळा असेल, तुमचा कुणाचाही प्रॉब्लेम वेगवेगळा. त्यामुळे 1 to 1 डिस्कशन आहे आणि ते 1 to 1 डिस्कशन घेऊन मी त्याला प्रॉपर सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इथं रॅन्डम बोलायला लागलो, हे सगळं काय आहे? रॅन्डम. पण 1 to 1 बसल्यानंतर मला लगेच कळतं की याच्यासाठी काय करायचं आहे. त्यासाठी पेपर ॲनालिसिस करत असताना त्या सगळ्या गोष्टी मी घ्यायला लागलो. राईट, ओके. आणि पेपर ॲनालिसिस करतो. पेपर ॲनालिसिस करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामर काय आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर काय आहे, त्याचं रेटिंग काय आहे, या एक पेपर चेक करायला मला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो. व्यवस्थित चेक करणं, व्यवस्थित बघणं आणि त्या सगळ्या गोष्टी आपण बघायला लागलो. हे मुद्दाम सांगालोय, ॲडमिशन घ्या म्हणून सांगत नाही. नको बाबा, ते पाप माझ्या डोक्यावर नको आहे. लक्षात आलं? तर कसं शिकावं हे जर मला कळालं तर शिकण्याची गंमत वाढेल आणि ते शिकणं आपोआप चालू राहील. यू गॉट इट? हे कळतंय का? म्हणजे मी हे जे बोलायला लागलोय तळमळीनं, याचं कारण असं आहे की एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस जर ॲटोमॅटिक एक 6 महिन्याकरता जर तुम्ही चालू ठेवली, 6 महिन्याकरता मी म्हणतोय, तर ही 6 महिन्याकरता चालू ठेवलेली प्रोसेस पुढच्या येणाऱ्या अनंत अडचणींना अगदी सहज पद्धतीने तुम्ही सामोरे जाल. कळतंय का? एक टेक्निक, वाक्याकडे बघायचं कसं, वाक्य असतात कशी, बनतात कशी, ती स्प्लिट कशी केली जातात, मध्ये ॲडिशनल कंजंक्शन्स कशी वापरली जातात, कॉमा कसा दिला जातो, या बारीक सारीक गोष्टी एकाच लेक्चरमध्ये क्लिअर नाहीत होणार. बरोबर ना? कळतंय मी बोलते. अँड यू आर वेल मॅच्युअर्ड नाव. म्हणजे असं नाही की कळत नाही आहे. राईट, ओके. गाभा तर तुम्हाला कळालं आहे. म्हणजे या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे बारीक सारीक गोष्टी आपण बघत जाणं गरजेची गोष्ट आहे. येस, पुढं जाऊ. बघा, वाक्य बघा कसं आहे. राईट फ्रॉम इन्सेप्शन. इन्सेप्शन म्हणजे काय? इन्सेप्शन, येस, राईट फ्रॉम इट्स इन्सेप्शन द फाउंडेशन फोकस्ड ऑन रिड्रेसिंग. हे बघा, रिड्रेसिंग. वाव, काय शब्द आहेत. हे शब्द बघून तुम्हाला आश्चर्य वाटत नाही? तुम्हाला असं वाटतं हां असेल काहीतरी, काय करायचं आपल्याला? ज्यावेळा शब्दांना माणूस भारावून जातो त्यावेळा तो शब्द कायमचा लक्षात राहतो. ज्या ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग लावतो, माझं मी उदाहरण का देतो? आय डिडंट अटेंड एनी क्लास, कुठल्याही क्लासला गेलो नाही. पण नवीन शब्द दिसला की त्या शब्दाला कुरवाळत मी दिवसभर बसायचो. कुरवाळणे, त्या शब्दाला कुरवाळत बसलेलो आहे मी. म्हणजे मला तो शब्द पाठ करावा लागला नाही. तो शब्द मी कायम त्या शब्दाच्या जाणीवेत कायम सतत राहायचो आणि तो शब्द आपोआप माझ्याकडे राहायला यायचा आणि आज त्याचा उपयोग होताना दिसतो मला. यू गॉट द पॉईंट. आणि ही कला मी तुम्हाला सांगायला लागलोय. किती लोकांना हे पटतं? बोटवर करा बघू. कळतंय का? हे कळतंय ना? हे कळतंय. व्हेरी गुड. ऑल राईट. रिड्रेसिंग. रिड्रेसिंग द ग्रीव्हेन्सेस हा एक शब्द बघा, कॉमन शब्द आहे, बहुतेक लोकांना माहिती असेल. ग्रीव्हेन्सेस म्हणजे काय? व्हॉट इज ग्रीव्हेन्सेस? तक्रार, वेदना. त्याला दुसरा शब्द आहे फो. काय आहे? फो. हा शब्द सुद्धा वापरला जातो. फो हा शब्द वापरला जातो. किंवा त्याला दुसरा शब्द आहे विल. काय आहे? विल. विल म्हणजे सुद्धा काय आहे? वेदना आहे. म्हणजे हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. ऑफ व्हिलेज पीपल, हे बघा, व्हिलेज पीपल एस्पेशली चिल्ड्रन, सो दॅट वी कुड हेल्प देम इन व्हिजन. क्या बात. शब्द बघा काय. व्हिजन हा शब्द माहीत आहे. व्हिजन, याला EN लावलंय. हे काय तयार झालेलं आहे? हे नाऊन आहे का वर्ब आहे? इनव्हिजन. इनव्हिजन
हे नजरेच्या टप्प्यात येणं माझ्यासाठी खूप गरजेची गोष्ट. ज्या वेळा इयन हा प्रत्यय लागतो त्यावेळा ते काय तयार होताना दिसेल? वर्ब तयार होताना दिसेल. इन व्हिजन, व्हिजन काय असते? समोरची व्हिजन. आणि इन व्हिजन हा शब्द आहे कल्पना करणे. काय करणे? कल्पना करणे. नवीन शब्द मला सापडला, इन व्हिजन. ओके, लार्ज वरून वर्ब मला काय तयार होईल? लार्ज, एन लार्ज. सेम लॉजिक यू कॅन अप्लाय इन व्हिजन. बघा आता वाक्य बघा. सो दॅट वी कुड हेल्प देम इन व्हिजन, त्यांना आम्ही कल्पना करायला भाग पाडू अ ब्राईट अँड प्रॉस्परस फ्युचर कम्पेरेबल टू दॅट ऑफ देअर अर्बन काउंटरपार्ट्स. म्हणजे इथं वाक्यामध्ये बघत असताना आपण कित्येक नवीन गोष्टी शोधल्या. राईट फ्रॉम इट्स इन्सेप्शन, हे इट्स कुणासाठी आलेलं आहे? फाउंडेशन. राईट, म्हणजे त्या फाउंडेशनच्या सुरुवातीपासूनच द फाउंडेशन फोकस्ड ऑन रिड्रेसिंग. व्हॉट इज मिनिंग ऑफ रिड्रेस? येस, सॉल्विंग द प्रॉब्लेम. येस, यू आर ॲब्सोल्युटली. हू इज दॅट फेलो? क्या बात. त्यालाच म्हणतात निवारण करणे. काय करणे? निवारण करणे. बघा तुम्ही, रिड्रेस. ओके, ड्रेसिंग वरून शब्द आहे. कशावरून? ड्रेसिंग. ड्रेसिंग केलं जातं त्यावेळा ती समस्या काय केली जाते? सुधारली जाते किंवा ती कमी केली जाते. अशा पद्धतीने शब्द. रिड्रेसिंग द ग्रीव्हन्सेस ऑफ व्हिलेज पीपल पर्टिक्युलरली चिल्ड्रन सो दॅट वी कुड हेल्प देम इन व्हिजन, त्यांच्यामध्ये ती दृष्टी तयार करता येईल अ ब्राईट अँड प्रॉस्परस फ्युचरच्या संदर्भात कम्पेरेबल टू दॅट ऑफ देअर अर्बन काउंटरपार्ट्स. हे देअर कुणासाठी आलेलं आहे? यस, यू गॉट द पॉईंट. कुणासाठी आलेलं आहे? चिल्ड्रनसाठी. याला मी म्हणतोय डायग्नॉसिंग ऑफ सेंटेन्सेस. कळतंय तुम्हाला? एक वाक्य बघणं, ते वाक्य तोडणं, मध्ये त्याच्यात कुठं कॉमा आहे ते बघणं, नवीन शब्द बघणं, हे भाषा शिकण्याचा प्रकार. मग हे तुम्ही लिहू शकता तुमच्या पद्धतीनं, की साधं वाक्य जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा फाउंडेशन व्हिजनच्या संदर्भात 2 वाक्य. आणि हे या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर त्याचा रेडीमेड पर्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इथं नाही वाटतं ते, या ठिकाणी नाही. आर यू इंटरेस्टेड? का थांबूया आपण? कळतोय का नवीन गोष्टी? यस, इट इज वेल नोन दॅट इन आवर कंट्री द रुरल अर्बन डिवाइड. याचा अर्थ काय होईल? रुरल अर्बन डिवाइड रन्स डीप. रन्स डीप. यस, हां, एक राज्यसेवेचं वाक्य आहे, तुम्हाला सांगतो. राज्यसेवेचाच पेपर काढून बघायचा आणि त्यातच ही फ्रेज आलेली आहे. आणि ते मगाशी, यस, यू आर करेक्ट. हू इज दॅट फेलो? कोणतरी आता बोललं बरोबर. या, व्हेरी गुड. स्टील वॉटर रन्स डीप. हे राज्यसेवेलाच विचारले आणि या स्टीलला त्याने अंडरलाईन केली होती. व्हॉट इज दिस स्टील फॉर? राज्यसेवेचाच प्रश्न आहे. स्टील वॉटर रन्स डीप, खोलवर रुजणे. हे बघा, रन्स डीप, रुजणे. म्हणजे मगाशी बोललो होतो की रनचे वेगवेगळे अर्थ होतात. रन्स डीप हे स्टील या ठिकाणी काय म्हणून काम करतं? काय सांगाल? ॲडजेक्टिव्ह आहे, कारण हे कोणाला एलॉबरेट करतं? वॉटरला एलॉबरेट करतं. त्यामुळे दॅट इज वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह. यू गॉट इट. म्हणजे बघा, म्हणजे हे कसं होतं बघा. म्हणजे मी ज्यावेळा हे बघायला लागलोय त्यावेळा चढदिशी माझ्या लक्षात येते की यार हे आलेलं आहे परीक्षेला. तुमच्या लक्षात आलं? ज्यावेळा तुमचं तसं वाचन असतं त्यावेळा लगेच कळतं अरे हे कुठंतरी झालेलं आहे. यू गॉट इट. ओके, स्टील वॉटर रन्स डीप. राईट. अर्बन डिवाइड रन्स डीप. राईट. द लाईफ ऑफ प्ले चिल्ड्रन इज डिवाइड ऑफ. ओके, डिवाइड ऑफ द ॲक्टिव्हिटीज दॅट आर टेकन फॉर ग्रँटेड बाय आवर सिटी चिल्ड्रन. हे डिवाइड ऑफ फ्रेझल वर्ब. डिवाइड ऑफ, डिवाइड ऑफ, अगदी बरोबर. च्यापासून दूर. अवॉइड वरूनच शब्द काय आहे? डिवाइड ऑफ. राईट. द लाईफ ऑफ व्हिलेज चिल्ड्रन इज डिवाइड ऑफ द ॲक्टिव्हिटीज दॅट आर टेकन ग्रँटेड बाय आवर सिटी चिल्ड्रन. म्हणजे सिटी चिल्ड्रन जे आहेत त्यांना ज्या सुविधा मिळतात, ओके, त्या सुविधा अगदी ग्रँटेड असतात, पण ही व्हिलेजमधली जी मुलं असतात त्यांना मात्र ह्या सुविधा मिळत नाहीत. द सिम्पल प्लेजर्स ऑफ मॉडर्न लाईफ, वॉचिंग अ कार्टून शो ऑन टेलिव्हिजन, लिसनिंग टू पॉप्युलर हिंदी बॉयज अँड गर्ल्स टू व्हाईल अवे. ही फ्रेज व्हाईल अवे. व्हाईल अवे म्हणजे काय? व्हॉट इज व्हाईल अवे? वाया घालवणे.
काय घालवणे? घालवणे. वाया घालवणे. काय वाया घालवणे? टाईम. युजलेसली. म्हणजे अशा फ्रेजेस फिल्म सॉन्ग, हिंदी फिल्म सॉन्ग्स आर इवन रीडिंग अ बुक ॲट लिजर आर रेअर लक्झरीज इन विलेजेस. अ लॅक ऑफ बेसिक फॅसिलिटीज फोर्सेस विलेज बॉयज अँड गर्ल्स टू व्हाईल अवे देअर टाईम युजलेसली. रेस. मला एक सांगा, आता दुसरी एक गोष्ट याच्यात तुम्हाला कळते का बघू? हे फोर्सेस जे आलेलं आहे, फोर्सेस, हे फोर्सेस काय आहे? वर्ब आहे का नाऊन आहे? वर्ब आहे. येस, यू गॉट डायग्नॉस्ड, राईट. हे वर्ब आहे. हे वर्ब आहे. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हॉट इज द सब्जेक्ट? एक कायम गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजीच्या. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं विसरलो ती असेल. सिंक्रोनायझिंग काय असतं? सब्जेक्ट इज सिंग्युलर, वर्ब इज सिंग्युलर आणि येणारं प्रोनाउन सुद्धा सिंग्युलर. इंग्रजीत कायम लक्षात ठेवा. वाक्य डायग्नॉस करत असताना ह्या तिन्ही गोष्टी सतत बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर वर्ब दिसत असेल तर तुम्हाला 100% त्या वाक्यामधला, त्या वर्बला वाक्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व नाही. ते कधीच एकटं येणार नाही. ते कशावर अवलंबून असेल? पाठीमागच्या सब्जेक्टवर. मला तो सब्जेक्ट चटदिशी कळाला पाहिजे. यू गॉट द पॉईंट? येस. आणि जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब काय असणार आहे? सिंग्युलर. आणि प्रोनाउन सुद्धा काय असणार आहे? सिंग्युलर. कोणतंही लांब पल्लेदार वाक्य बघत असताना हे टेक्निक कायम लक्षात ठेवा. सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल, वर्ब काय असेल? प्ल्युरल. आणि प्रोनाउन सुद्धा काय असेल? प्ल्युरल. आता या ठिकाणी जे वर्ब जे आहे हे वर्ब सिंग्युलर आहे का प्ल्युरल? फोर्सेस सिंग्युलर आहे का प्ल्युरल? दॅट मीन्स सब्जेक्ट मस्ट बी सिंग्युलर. कोणता सब्जेक्ट आहे? यस. आता हे कदाचित कळेल की अ लॅक इज द सब्जेक्ट. फॅसिलिटीज हा सब्जेक्ट नाही आहे. काय आहे? हा लॅक. याला म्हटलं जातं इम्पर्सनल सब्जेक्ट. वाक्यामध्ये बऱ्याच वेळा असे इम्पर्सनल सब्जेक्ट्स असतात जे आपल्याला लवकर कळत नाहीत की हे लॅक हे सब्जेक्ट आहे आणि फोर्सेस आलेला आहे. अ लॅक ऑफ बेसिक फॅसिलिटीज फोर्सेस विलेज बॉयज अँड गर्ल्स टू व्हाईल अवे देअर टाईम युजलेसली. हॅव्हिंग ऑब्झर्व दिस पार्टिसिपलचा सुंदर वापर. हॅव्हिंग ऑब्झर्व हे अशा पद्धतीची रचना आपण कधीच करत नाही. हॅव्हिंग ऑब्झर्व हे आपण कधी लिहिलंय का? हॅव्हिंगच्या रचना कधी वापरल्यात का? याचा अर्थ हे वापरावं कधी तर एखादी घटना घडून गेलेली असते त्यावेळा त्या पार्टिसिपलचा वापर केला जातो. नॉन फायनाईट वर्बचा इथं सुंदर वापर होतो. जसं मी म्हणालो हॅव्हिंग टोल्ड, हॅव्हिंग टोल्ड ही वेंट टू होम, ही वेंट टू होम. हे आपण असं कधी केलंच नाही. हॅव्हिंग टोल्ड, हॅव्हिंग टोल्ड म्हणजे सांगून, तो सांगून घरी गेला. हे हॅव्हिंगच्या रचनेचा वापर. हे म्हणतोय मी, हे डायग्नॉस करणंच म्हणजेच काय शिकणं सांगा? सेंटेन्सचं स्ट्रक्चर शिकणं. मग अशी जो मुद्दा उचलला होता की मला सेंटेन्सचं स्ट्रक्चर कळत नाही, कारण आपली वाक्य ही अशा पद्धतीनं कधीही बनत नाहीत. हॅव्हिंग डिसाइडेड दिस ऑल थिंग्स वी ऑल वेंट टू होम. Yes, very good. All right. This aspect of village life and close quarters, okay, close quarters decided that one of the primary goals, कायम 100% होणाऱ्या चुका तुम्हाला सांगतो. वन ऑफ द नंतर येणारं नाऊन कायमच प्ल्युरल असावं. बऱ्याचशा वेळेला ह्या चुका होतात. वन ऑफ द बॉय, वन ऑफ द बॉय का वन ऑफ द बॉईज? वन ऑफ द बॉय का वन ऑफ द बॉईज? बर, वन ऑफ द बॉईज इज का आर? वन ऑफ द बॉईज आर का वन ऑफ द बॉईज इज? इज. ही कायमची होणारी चूक लक्षात ठेवा. वन ऑफ जर असेल तर समोरचं नाऊन प्ल्युरल आणि क्रियापद मात्र काय येणार आहे? सिंग्युलर. कारण ह्या इजचा कर्ता कोण आहे? वन आहे. हे कायम लक्षात ठेवा. एक गोष्ट इंग्रजीतली कायमची लक्षात ठेवा, वाक्याचा कर्ता हा कायम प्रेपोजिशनच्या अलीकडं असतो. मी काय बोललो काय कळालं? मी समजा असं वाक्य लिहिलं, ॲपल्स इन द बास्केट, ॲपल्स इन द बास्केट इज आर नॉट स्वीट. तुम्ही काय लिहाल? इज का आर? ॲपल्स इज आर. आर. क्या बात. वाक्याचा कर्ता कोण गृहीत धरलेला आहे?
ॲपल्स कशाच्या पूर्वी आहे? प्रेपोजिशनच्या. इंग्रजीतला हे मी एक सोपं वाक्य दिलं आहे. हो, हे इंग्रजीत होतं कसं माहीत आहे? अशी लांब पल्लेदार वाक्य असतात. इथं वाक्य सुरू झालेलं असतं, इथं एक प्रेपोजिशन असतं, त्याचं वर्णन इकडं समोर केलेलं असतं आणि इथं क्रियापद येतं. इथं हे सगळं वाचून जाईपर्यंत इथलं आलेलं क्रियापद कुणासाठी आलंय कुणाला माहीत. त्यासाठी एक बेसिक रूल फॉलो करा की वाक्याचा कर्ता हा कशाच्या पूर्वी असतो? प्रेपोजिशनच्या अलीकडं. त्याला अनुसरूनच पुढच्या वाक्यात तो एक क्रियापद कुठंही लांब पुढं दिसू शकतं. राईट. हॅव्हिंग ऑब्झर्व दिस ॲस्पेक्ट ऑफ व्हिलेज लाईफ अँड क्लोज क्वार्टर्स आय डिसाइडेड दॅट वन ऑफ द प्रायमरी गोल्स ऑफ फाउंडेशन शुड बी to launch a project titled a library for each village. I feel libraries play an important role in the villages of lives of children, the citizens of tomorrow. हे citizens of tomorrow हे जे आहे the citizens हे कुणाचं वर्णन करायला चालू आहे? कुणाचं? चिल्ड्रन. याला म्हटलं जातं मित्रांनो नाऊन इन अपोजिशन. काय म्हटलं जातं? नाऊन इन अपोजिशन. नाऊन इन अपोजिशनचा वापर कधी केला जातो? जेव्हा समोर पाठीमागे एखादं नाऊन आहे आणि त्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. मी म्हणालो माय फादर द टीचर. बघा मी काय म्हणालोय? माय फादर द टीचर. इथं कॉमा दिलेला आहे. माय फादर द टीचर इज अ गुड मॅन. मी नाऊन इन अपोजिशनचा वापर म्हणजे स्ट्रक्चर बनवत असताना नाऊन इन अपोजिशन, त्यानंतर पार्टिसिपलचा सुंदर वापर, त्यानंतर कंजंक्शनचे असणारे वापर, या गोष्टी ज्या वेळेला आपण हळूहळू शिकत जाऊ त्यावेळेला मग म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला ते ॲड करू काय. त्यासाठी इतकं बोलण्यासारखं होतं. माझ्या मते तुमच्या चेहऱ्यावरची थकल्याची भावना ही जास्त वाढू नये म्हणून आपण थांबतोय. पुन्हा आपण नवीन चर्चेला सुरुवात करू. आर यू इंटरेस्टेड टू लर्न ऑल सच थिंग्स? आर यू इंटरेस्टेड? येस. इट टेक्स टाईम. पण पुण्याच्या मार्केटमध्ये वेळ द्यायला कुणाकडे वेळ नसतो, पण हे वेळच द्यावा लागतो हे मी जाणीवपूर्वक सांगतो. हा विद्यार्थी आहे माझा, त्याचा पेपर आहे, ते चेक करून बघा. त्याला पहिल्या दिवसापासून नांदेडमध्ये असल्यापासून त्याला सांगत होतं, आज त्याचे रिझल्ट्स तुम्हाला दिसतील. त्याचा पेपर काढून बघा. अर्थात मी फक्त त्याला डायरेक्शन दिले. त्याचा पेपर बघा. त्यानं त्याच्यात प्रचंड सुधारणा केलेली आहे, प्रचंड. ही जी वेळखाऊ वेळ आहे ही जर तुम्ही व्यवस्थित वापरलीत आणि दररोज आपण असं भेटत जाऊ. राईट. ओके. आणखी काही सेशन्स? हो बोला.